असं जे काही आपण मुलांसाठी करू ना त्याच्यात पालकत्व असतं. मुलांना आपण जन्म दिलेला आहे, आईबाबा नक्की आहोत, पालक व्हायचं आहे आपल्याला. ठीक आहे, पहिला मुद्दा. दुसरा, इथे बसल्यापैकी किती जण 3 वर्षाचे असताना शाळेत गेले? त्यांनी जरा हात वर करा कृपा करून. कुणीच नाही. काही जण गेले, ते आता एवढ्या समाजात कसा हात वर करायचा म्हणून करत नाहीत, मला माहिती आहे. तर ते गेले, पण आज मुलांचा बाजारात जो अभ्यास चालतोय तो अभ्यास त्यांनी केलेला नाही. लक्षात घ्या. शाळेत गेले 3 वर्षाचे असताना, पण अभ्यास नाही केलेला जो आज तुम्हाला अपेक्षित आहे तो. ठीक आहे. हां, म्हणजे तुम्ही किंवा मी पण त्याच्यामध्ये ॲक्च्युली खरं म्हणजे मी 7व्या वर्षी शाळेत गेलो. तुम्ही किती वर्षी शाळेत गेलात? 6व्या वर्षी शाळेत गेले. किती वर्ष झाली त्याला? हां, 30-35 वर्ष झाली. म्हणजे 30-35 वर्षापूर्वी आपण 6 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शाळेत गेलो. ठीक आहे. 30-35 वर्षांनंतर मुलांना आपण कितव्या वर्षी शाळेत आणलं आहे? 3ऱ्या वर्षी. ठीक आहे. आता पुढच्या 30-35 वर्षानंतर नातवंडांना कितव्या वर्षी शाळेत आणणार? बरोबर ना? सुरुवात झाली आहे बघा. येतात काही जण, हो ताई घ्या ना, हो ताई घ्या ना, 1 तास बसवा. सुरू झाले. आपण मात्र गेलो नाही 3ऱ्या वर्षी शाळेत. मुलांनी शाळेत गेलं पाहिजे. का हो? का? तुम्ही का नाही गेले? मग मुलांनी काय द्यायचं? कारण आहेत काहीतरी तुमच्याकडे, कारण आहे, मला माहिती आहे. सांगा, तुम्हीच सांगा. त्रास देते. हां, त्रास देते घरी त्रास देते. हां, अरे इतक्या मोकळेपणाने सांगू नका, जायचंय ना घरी. हां, मार पडेल तुम्हाला, आवाराच्या बाहेर पडेल. शाळेत असापर्यंत सुनिश्चित जात, कारण मी पण आहे. तर पहिलं कारण बाबाने सांगितलेलं आहे, घरातली कटकट 4 तास घराच्या बाहेर. जाऊ दे, ती कटकट बाहेर गेले की घरातली कामं नीट करता येतात की नाही? हां, मग एकदम शांतपणाने कामं करता येतात कटकट बाहेर गेल्यानंतर. तर पहिलं कारण आहे, 100% बाबाने सांगितलेलं आहे, त्रास देतात फार घरात. ठीक आहे. ते एक कारण, 3 वर्षाच्या मुलांनी शाळेत गेलं पाहिजे. एक. दुसरं कारण तुम्ही नाही सांगणार, पण तुमच्या मनातलं मी सांगतो. काय करणार? स्पर्धा आहे की नाही? आणि त्या स्पर्धेत आपली मुलं पहिला नंबर. गेला बाजार मागे तरी पडता कामा नये स्पर्धेत. आणि म्हणून 3 वर्षाच्या मुलांनी शाळेत गेलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं. मुलांचं काय? मुलांना वाटतं का स्पर्धेत उतरावं असं? मुलांनी ठरवलं आहे आपण स्पर्धेत धावूया. समजा धावलीत 100 मुलं स्पर्धेमध्ये, आणि त्यातल्या किती मुलांचा नंबर काढायचा? 1, 2, 3 आणि उत्तेजनार्थ 2 झाली 5. उरलेल्या 95% मुलांनी करायचं काय? आत्महत्या करायच्या? नंबर आला नाही म्हणून, काढला नाही म्हणून. काय चाललंय बघा. आत्ता आत्महत्याचं प्रमाण मोठ्यांचं जास्त आहे की मुलांचं जास्त आहे? मुलांचं जास्त आहे. त्यांनी ठरवलं का तू पुढे की मी पुढे? कोण ढकलते त्यांना? आपण म्हणजे मी नाही बरं का त्याच्यात. हां, तुम्ही आहात. शाळा पण आहे काही प्रमाणामध्ये. आत्ताच्या घडीला यावर्षी जून महिन्यामध्ये जी शाळा जास्त स्पर्धा घेते त्या शाळेची भरभराट. सगळी मुलं तिथं चालली, स्पर्धा आहेत म्हणून. वाटेल त्या स्पर्धा. बघा, जी 5 मुलं जिंकतात ना, किंवा त्यांचा काय नंबर येतो, क्रमांक येतो, उत्तेजन वगैरे, 95 मुलं त्या यशस्वी होणाऱ्या मुलांकडे कुठल्या नजरेने बघतात? प्रेमाने बघतात? नाही. जिंकणाऱ्या मुलांच्या बद्दल त्यांना हेवा वाटतो, असूया वाटते, मत्सर वाटतो, राग येतो, तिरस्कार, बदला, सूड, ह्या सगळ्या नकारात्मक भावना 95 मुलांच्या मनामध्ये त्या 5 मुलांबद्दल येतात. बघा स्पर्धेचं स्वरूप काय आहे. कोटा नावाचं गाव ऐकलंय? त्या गावाचं नाव ऐकलंय? गेल्या 4-5 वर्षात कुप्रसिद्ध, सुप्रसिद्ध नाही, कुप्रसिद्ध झालेलं आहे.
राजस्थानमध्ये गाव आहे कोटा. देशभरातली 90% जास्त गुण मिळवलेली 12वी पास झालेली मुलं तिथं आत्ता आहेत. JEE, नीट, UPSC स्पर्धा परीक्षांच्या तयाऱ्या करत आहेत. गेल्या वर्षभरात 131 मुलांनी आत्महत्या केल्या. किती? 131 मुलांनी. 90%पेक्षा जास्त गुण त्या मुलांना मिळत आहेत. अशी मुलं आहेत ती सगळी. 4 महिन्यात 25 मुलांनी आत्महत्या केल्या. गेल्या वर्षीच्या जून महिन्यात राजस्थान हायकोर्टाने सरकारला विचारलं की काय करायचं ह्या गावाचं आणि ह्या पोरांचं. राजस्थानमध्ये या कोटा परिसरामध्ये इलेक्ट्रिकलच्या दुकानामध्ये तुम्हाला असे पंखे विकायला मिळणार नाही. का? असे पंखे असतील तर काय होईल? पोरं त्या पंख्याला लटकून मारतील. म्हणून बाजारात हे पंखे विकलेच जात नाही. विकले गेले तर त्याला चारी बाजूनी जाळी मारायची आणि मग तो पंखा लावायचा घरामध्ये. स्पर्धा. आम्ही विद्यावार्ते म्हणून सांगतो, इयत्ता 4थी पर्यंत मुलांना कुठल्याही स्पर्धेत ढकलू नका. दोघांनी, आईबाबांनी सुद्धा आणि शाळेने सुद्धा. धावायचं आहे, धावा. धावल्याबद्दल सगळ्या मुलांना काय त्यांचं कौतुक करा. द्या प्रमाणपत्र. कागद काय असतो एक. त्याचं नंतर बाजारात काय किंमत असते आपल्याला नाही माहिती. पाहुण्याला दाखवायला घरात आलेल्या आमच्या मुलाला बघा मेडल मिळालं. काही उपयोग नसते त्याचा. जीवनाची जी काही लढाई आहे ती जगण्याचं जे जे धावणं आहे ते धावण्यासाठी या कागदांचा काही उपयोग नाही. बघा तुम्ही आहे का? तुम्हीच मला सांगा. त्यामुळे दुसरं तुमचं कारण, मुलांनी 3 वर्षाच्या शाळेत जाणं तुमचं कारण. स्पर्धा आहेत म्हणून आम्ही मुलांना शाळेत टाकतो की घालतो? टाकतो. किती जणांनी घातलं आणि किती जणांनी टाकलं शाळेत? हसता याचा अर्थ लक्षात आलाय तुमच्या? आपण आपल्या मुलांना शाळेत टाकलेलं आहे, घातलेलं नाही आहे. ठीक आहे. तिसरं कारण काय करणार? काळ बदललेला आहे आणि बदलत्या काळाप्रमाणे मुलांनी पुढं गेलं पाहिजे. बरोबर ना? अवघड नाही आहे. काळ बदलला म्हणजे काय हो? तर काळ बदलला आहे म्हणजे आपण जेव्हा 3री 5वी 8वीत होतो तेव्हा शाळा लवकर सुटली तर आपल्याला आनंद व्हायचा की दुःख व्हायचं? मोठ्याने सांगा. आनंद व्हायचा. आत्ता आज शाळा नाही म्हणून मुलांना आनंद झालाय की दुःख झालंय? आनंद. त्या पुण्यातल्या, ठाण्यातल्या, मुंबईतले सगळ्या पोरांना सध्या आनंदाचे दिवस खुललेले आहेत. का सांगा? पाऊस पडतो मिळून, शाळा बंद आहेत म्हणून आनंद. एक शिशु शिक्षणातले भारतातले श्रेष्ठ शिशु शिक्षक, ज्यांना मिशीवाली आई असं त्यांना संबोधलं होतं, त्याचं नाव गिजूबाई वदेका. भारतातल्या मुलांनी शाळेत कसं शिकलं पाहिजे, त्यांना शाळेत जाणं कसं वाटलं पाहिजे, तर ते म्हणतात मुलांनी हरणासारख्या उड्या मारत शाळेत गेलं पाहिजे आणि शाळा संपल्यानंतर घरी कसं गेलं पाहिजे? कासवासारखं गेलं पाहिजे. आता काय बघतोय आपण? आता काय बघतोय बघा. हां, बरोबर उलटं चाललेलं आहे. हां, तर त्यामुळे काळ बदललेला आहे. तर मग बदलत्या काळाप्रमाणे समस्या कमी झाल्यात की वाढल्यात? मोठ्याने सांगा मला. वाढल्यात. कोणी वाढवल्या? आपण नाही, मी नाही, तुम्ही आहात त्याच्यावर. काळ बदललाय, खरं आहे. अनेक गोष्टी बदलल्या आहेत. जसं आपण शिकत होतो तसं आता मुलं आपली शिकणार नाही. ज्या पद्धतीनं आपण शिकलो ती पद्धत बदललेली आहे. आपण जी पुस्तकं शिकलो ती आता आहेत का? नाही आहे. बदललेली पुस्तकं. मग बदललेली पुस्तकं आम्ही बघितलीत का? 2007 मध्ये पुस्तकं आली. 2007 मध्ये बरं का. त्या 2007च्या पुस्तकांचं वर्णन काय माहिती आहे? बालक केंद्रित, क्रिया आधारित, क्षमताधिष्ठित ज्ञान रचना. मुलांना ज्ञान मिळालं पाहिजे. पोर्शन पूर्ण करायचा नव्हता. परीक्षा होती आकारिक आणि संकलित. काय चाललंय तुम्हाला आता गेले 2 वर्ष लक्षात येत असेल. किमान वर्तमानपत्र,